आज एक खूप मोठा घोळ झाला. तर काय घोळ का प्रॉब्लेम काय इश्यू झाला. अजून एक किस्सा झाला. हा अजून एक किस्सा झाला. ती लावायला पण थोडी टफ जाते, काढायला पण टफ जाते आणि दुसरी गोष्ट ती इतकी छोटी असते की ती हरवलं की नुकसानच होतं. माझं हेच लॉजिक असतं, त्यामुळे मी ते नाही म्हणत होते आणि तेच झालं. असे दोन्ही किस्से ऑलमोस्ट एका वीक मध्येच झाले. असं नुकसान झालेलं आहे आता. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज आहे वीकेंड आणि आरामात उठलो आम्ही, एकदम रिलॅक्स, आणि चहा ठेवला आहे. एकीकडे चहा चालू आहे आणि एकीकडे त्रिशा तिचा जो बुक्स नोटबुक्स ठेवायचा कंपार्टमेंट आहे तो आवरत आहे. मला दाखवते. मी तिला कधीचा आवर म्हणत होती, बट तिने नाही आवरला इतके दिवस. तर आज सकाळी सकाळी तिला ते काम लावलं आहे. हे बघा, असं सगळं तिचं आवरणं चालू आहे. टर्म 2च्या नोटबुक्स वगैरे ठेवणं, वेगळं करून ठेवणं, टर्म 1च्या नोटबुक्स वेगळं करून ठेवणं, असं सगळं तिचं हे आवरणं चालू आहे. हा इथे एक कॅबिनेट आहे, ऑनलाईन घेतलेलं मी. ह्यातला हा वरचा कंपार्टमेंट तिच्यासाठीच आहे. आणि त्याच्याने तिचं नाव पण दिलं, दाखव, रिशाचं स्टडी कंपार्टमेंट. आता तेच ती सगळं ठेवते. आणि आमच्या बॅग्स वगैरे अजून सगळं इथेच आहे. हे मी राजेशना केव्हाचं ठेवून द्यायला सांगते आता, पण ते ऐकत नाहीये. बघू आता ते पण ठेवून घेते, म्हणजे माझा बेडरूम क्लीन होऊन जाईल. चलो, एकीकडे चहा पण होते. चला ना, होत्या बॅग्स ठेवून द्या ना मला. चला, इकडे चहा होतोय आणि एकीकडे आवर पण चालू आहे. मग आज काय स्पेशल मेनू? नॉनव्हेज. आमच्याकडे मोस्टली वीकेंडला नॉनव्हेज बनतं. फिश, मटन, चिकन यातलं काहीतरी. आणू शकतो अजून, पण आज मटन खायची इच्छा. हा, मग कशाला फिशचं नाव घ्यायचं उगाच? उलट मटनपेक्षा तर फिश लवकर मिळतील. मटनला तरी लाईट. मान फिश मटन खायचा मूड. असं बना ना, मटन खायचा मूड आहे. उगाच काय आधी म्हटले असते तर आणलं असतं. उद्या ट्राय करू. नाही, एकदम नको मला. एका 2 दिवस लागोपाठ नाही इच्छा होत. नेक्स्ट वीकेंडला फिश. चला आता बॅग्स ठेवून द्या. मी त्रिशाला हेल्प करायला गेले आणि बघा, हे असं वाढवा काम होऊन गेलं इथे. ते दूध ओतू गेलं ते तर नुकसान झालंच, बट हे जे आवरावं लागतं ना, ते मला जास्त नको वाटतं. सकाळी सकाळी असलं काही झालं की आणखी नको होतं. चहा घेते आणि किचन आवरायला घ्यावं लागणार सकाळी. कुणाला हे दूध गेल्याचं वाईट वाटतं की किचन साफ करावं लागेल याचं वाईट वाटतं? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला ते दूध ओतू गेल्यापेक्षा ते साफ करावं लागणार आहे याचं जास्त वाईट वाटतं. कारण ते एकदम कंटाळवाणं काम आहे आणि खूप किचकट काम आहे असं मला वाटतं. असं आहे. चला, तर माझा स्वयंपाक बनवून तयार आहे. इथे राजेश आता कांदा, लिंबू वगैरे कट करून घेत आहे. मस्त अशी तर्रीदार ही मटण करी. इकडे भाकरी, आमच्या दोघांसाठी भाकरी, त्रिशासाठी पोळ्या. इकडे मस्त मटण फ्राय. इकडे भात लावला आहे गरम. आणि इकडे ताटं तयार होत आहे. पिठलीतलं तेल झालं असेल. हे असं तुम्ही पण कोणी करता का? मला कमेंटमध्ये सांगा. तेल काढून झालं की त्यात असेल ते नितळत ठेवण्यासाठी मी अशी पिशवी लावून ठेवत असते. झालं नाही. हलवून देता का एकदा? तरी एकदम छान आली आहे. मला असा कलर आवडतो, ब्लॅक.
एकदम डार्क कलर जो येतो ना. ॲक्च्युली ब्लॅक नगर स्टाईल लोक आमच्याकडे नगर स्टाईलला असं ब्लॅक वेगळी असते. मला रेड नाही आवडत का माहिती. ब्लॅक जास्त आवडते दोघांना पण, म्हणजे आम्हाला. थांबा ना, उद्या ना अजून 2 मिनटं. बरं झालीच आहे तशी. अच्छा, मग गॅस बंद केलं, उकळी बंद झाली तर कलर दिसतोय ॲक्च्युअल. बस मस्त कलर आलाय. एकदम मस्त कलर असा आवडतो. हळूहळू गरम. त्रिशाला पोळी आणि किचनचा अवतार असा काहीसा आहे. आवरलं मी तसं बऱ्यापैकी. सायमल्टेनियसली मी आवरत पण असते, एकीकडे स्वयंपाक एकीकडे आवरणं असं चालू असतं. एकदम खूप साचून ठेवायचं आणि मग नंतर आवरायचं तसं मला नाही आवडत. खूप जीवावर येतं. मग नंतर एक तर जेवण एकदम हेवी झालेलं असतं आणि नंतर काम करायचं म्हटलं की थोडंसं नको वाटायला लागतं. त्रिशाचं ताट तरी नका देऊ तिला, खूप थोडीच द्या तरी. तिला ह्याच्यातला देऊ नाही तर तिकडचा फ्रायचा घेईल ती, रस्त्यातला नाही घेईल. मी ही प्लेट घेईल, मी टेस्ट केली होती मीठ वगैरे. एकच द्या पहिले, खाल्ला तर अजून देऊ. मीठचं खात नाही. त्रिशा आमची व्हेजिटेरियन आहे, म्हणजे कधीतरी मूडवर नॉनव्हेज खाते. आज हो म्हणाली म्हणून, नाही तर तिला काहीतरी दुसरी आपली भाजी बनवून द्यावी लागली असती. त्रिशा चल बाळा जेवायला. त्रिशा अभ्यास करते आणि आवरून झालं तिचं सगळं. हा एवढा कचरा निघाला त्रिशाच्या कप्प्यामध्ये आणि टॉईज बॉक्समध्ये. आणि आता चालू आहे तिचा अभ्यास. चल जेवून घ्या आणि मग कर आता. चल पटकन. झालं खाऊन? स्पून आण त्रिशा. कसं झालंय ते. त्रिशा तू पण बस काम. मी तुमच्यासाठी चटई लावली आहे आणि माझ्यासाठी तिकडे स्टूल तू याच्यावर बसणार आहे? बाबा. ओ बाबा घ्या ना बाबा. हो थँक्यू. त्रिशा दुसरा आण ना. त्रिशा अजून एक आण स्पून. मस्त चांगलं झालं. पण नाही. शिजलं पण प्रॉपर. टेस्ट एकदम भारी. रस्सा बघा. हे बघ. तरी पिली पहिले. मस्त. वरती चला घेऊ जेवण. तुला आवडला का ग? तू नेमकी अपोजिट डिरेक्शनला बसली आहे, दिसतच नाहीये क्लिअर. हॅलो. तर आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:45 वाजत आले आहे. दुपारी जेवण इतकं हेवी झालं होतं की आम्हाला एकदम झोप आली. आम्ही झोप काढली. एक मिनिट. झोप काढली म्हणजे झोपही येत होती आणि गरम पण इतकं प्रचंड होत होतं की लिमिट नाही. खूप गरमी होत होती पण झोप पण येत होती, असं होत होतं. पण आम्ही झोपलो. अधनंमधनं मला जाग येत होती आणि उठलो, फ्रेश झालो. मी पुन्हा आंघोळ केली कारण प्रचंड गरम होत होतं. आणि आता ऑलमोस्ट 6:45 वाजत आले आहे आणि म्हटलं आता चहा किंवा कॉफी काहीतरी करावं. राजेश गेले आहेत वॉकसाठी, इव्हिनिंग वॉकला. कारण वीकेंड असला की सकाळी उठणं नाही होत लवकर, लेट उठणं होतं. मग वॉकला नाही जाता येत. तर मोस्टली ते सॅटर्डे संडे संध्याकाळचंच जातात वॉकला. तर ते म्हणाले की मी खालीच चहा वगैरे घेईन. तर मी म्हटलं चला आता आपण कॉफी घेऊया. ते 5-5:30लाच म्हणत होते की आपण कॉफी चहा घेऊया, पण मला इच्छाच होत नव्हती. मी म्हटलं तुम्हाला करून देते, मी नाही घेणार कारण खूप गरम होत होतं. सो मी नाही घेतलं.
मग ते बोलले की मी खालीच घेईल. सो ते गेलेत आणि आता मी कॉफी वगैरे घेते. त्रिशाला जायचं आहे एका बर्थडे पार्टीला. माझ्या फ्रेंडच्या मुलाचा बर्थडे आहे, आमच्याच सोसायटीत आहे. सो ती तिकडे जाणार आहे, तर ती रेडी होते. आणि राजेशनं म्हटलं की आपण बाहेर एक चक्कर मारून या. खूप आता कंटाळा आल्यासारखं झालं आणि गरम पण खूप होतं आहे. चला एक चक्कर मारून येऊया. आणि असंच आता चालू आहे. आणि आज राजेशचा मूड थोडा ऑफ आहे, म्हणजे माझा पण ऑफ आहे, कारण एक खूप मोठी गोष्ट घडली आज. काय ती सांगते, राजेश आल्यावरच सांगेल मी काय झालं आहे आज ते. सो काय झालं ते पुढे तुम्हाला कळेलच. तर आता सध्या तरी मी चहा वगैरे घेते. हे बघा त्रिशा इकडे रेडी होत आहे, ड्रेस चेंज केला आहे. तर इथे त्रिशा रेडी झाली आहे बर्थडे पार्टीसाठी. शेजारच्याच फ्लॅटमध्ये जायचं आहे. आणि बर्थडे पण असा छोटाच आहे, नॉर्मल. सो ती म्हणाली की मी एकदम कम्फर्टेबल क्लोथ्स घालून जाते, फॅन्सी असं मला काही नको आहे. मग तिने हा कॉर्ड सेट घातलाय आणि आता ती जाणार आहे. वॉच घाल ना. पिंक कलर सूट आहे ना का ब्लॅक? ब्लॅक पिंक दोन्ही पण चालेल याच्यावर. ब्रेसलेट दुसरं घाल ह्याच्यापेक्षा. बो आणतो क्लिपवाला. अरे पण तो आहे ना बाईच, मग कशाला ठीक आहे, चला मी पण कॉफी बनवली आहे. कुठे आहे माझी कॉफी? आणते. मॅडम तुमची कॉफी. थँक्यू. वेलकम. तर इथे माझी कॉफी रेडी आहे. चला आता मी कॉफी घेते. त्रिशा जाणार बर्थडे पार्टीला. आम्ही बाहेर जाऊन येऊ का तोपर्यंत? मग पण मी तरी निशांतीला फोन करते की तुम्ही आलेत का. हो, आम्हा इथं येऊन चेक करून घ्यायचं 2 मिनिटं बाजूला, परत जायचं. तर माझं अजून कॉफी घ्यायची. बाबा येतीलच आता, बाबांचा फोन येऊन गेला. मी पटकन वॉच घालते आणि मग बघते. वॉच घाल. इथे हे गिफ्ट रेडी आहे, गिफ्ट घेऊन जा. एन्जॉय द बर्थडे पार्टी. येस. बाय. बाय. हॅलो. तर जस्ट आम्ही घरी आलो. काही 1-2 कामं होती छोटी मोठी, ती केली आणि घरी आलो. त्रिशा अजून बर्थडे पार्टीवरून आलेली नाही आहे. आणि मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की आज एक खूप मोठा घोळ झाला. तर काय घोळ का प्रॉब्लेम काय इश्यू झाला, तर काय तो आता ते राजेशच सांगतील, कारण त्यांचाच झाला आहे. घोळ असा झाला की माझी जी एंगेजमेंट रिंग होती खूप जुनी होती ॲक्च्युली, तर तिचा डायमंडच ॲक्च्युली पडून गेला. आणि इश्यू असा आहे की तो आम्हाला नोटीस झाला की आम्ही जेव्हा काहीतरी करत असताना तो नॅपकिनमध्ये अडकला. आणि त्यानंतर अंगठी अडकली. हां, तर ते अंगठी अडकल्यानंतर लक्षात आलं की अरे याचा डायमंडच गायब आहे. पण आता तो कुठे पडलाय हेही माहिती, कधी पडलाय तेही माहिती आहे. जनरली आपण एवढं लक्षात ठेवत नाही. आता तो कुठे बाहेर गेल्यानंतर पडला की खाली पडला काहीच माहित नाही. आणि तो थोडासा असा वरती होता, म्हणजे नॉर्मली असा फ्लॅट नव्हता. त्याला असं बाजूनी आपण क्लोज करतो ना तसा थोडा वरती होता. आता तो नेमकी तोच पडून गेला. आणि आता वी डोंट नो वेअर इट इज. हे बघा असं काहीसं झालंय. दिसत नाहीये नाही, त्याच्यात व्हिडिओ नाही मध्ये. दिसत. दिसतंय. ह्यात इथे डायमंड होता. सो आता मला नवीन डायमंड रिंग घेऊन देणार आहे. कारण आता पडला ना. मी डायमंड रिंग नाही घेऊन देऊ शकत. एवढी पैसेवाली मी नाही, माझ्याकडे एवढे पैसे नाहीये. घेऊन द्यायला पाहिजे. पण खूप जुनी रिंग होती, खूप छान होती, मला आवडायची. अनफॉर्च्युनेटली काय करू शकत नाही आता त्याला. आणि ती एंगेजमेंट रिंग होती ॲक्च्युली, बट एक 3-4 वर्षांनी आम्ही ती सेम डिझाईन घेऊन त्याचं डायमंडची क्वालिटी अजून अपग्रेड केली होती. अपग्रेड केली होती. अजून चांगल्या क्वालिटीचा डायमंड आम्ही प्युरिटी अपग्रेड केली होती आपण. प्युरिटी अपडेट करून अपग्रेड करून क्लॅरिटी काय असेल ते, क्लॅरिटी अपग्रेड करून आम्ही आणखी चांगला डायमंड लावून घेतला होता. तरी त्याला बरीच वर्ष झाले होते, आता 7-8 वर्ष झाले असतील. 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि राजेश तितकं सोनं घालत नाही, त्यांना आवडत नाही आणि नाही तितकं. ही गोष्ट वेगळी. अजून एक किस्सा झाला. अजून एक किस्सा झाला. मी आवडीने स्टड केला होता, तो पण डायमंड स्टड दिला होता मी बर्थडेला. आता तो डायमंडचा स्टड मी दिला होता. डायमंडचा स्टड दिला होता.
तर तो पण त्याला मागून अशी ती फिरकी म्हणतो ना आपण त्याला, ती फिरकी होती, ती पण ती गोल्डची पण होती. हरवली. तर ती फिरकी कधी निघून आली आणि समोर मी असा हात लावला तर मला लक्षात आलं की यार थोडं लूज आहे. तर काढून बघितलं तर मागची फिरकी गायब होती, म्हणजे तेही हरवलं असतं पूर्ण. 8 दिवसापूर्वी फिरकी हरवली सोन्याची. फॉर्च्युनेटली स्टड राहिला, फिरकी सोन्याची होती ती गेली, मग ते मी काढून ठेवलंय. असे दोन्ही किस्से ऑलमोस्ट एका वीक मध्येच झाले. असं नुकसान झालेलं आहे आता. आणि राजेशनं फारसं आज असं शनिवारी सोनं मी तसा लिंबू मिरची फिरवा का मला तू हे करून टाक. राजेशनं तसंही तितकं फारसं सोनं आवडत नाही. तर त्यांचं असतं की मी फक्त फिंगर रिंग घालतो, तर ती तरी ॲटलिस्ट फक्त मी डायमंडचीच घालत जाईल, म्हणून ते तेवढी एकच घालायचे. आणि झालंय असं की तो दोन्ही डायमंडच किस्से पडला. आणि मुद्दा असा आहे, डायमंड पडला आणि त्या अंगठीमध्ये व्हॅल्यू ही डायमंडचीच जास्त होती गोल्डपेक्षा. कारण डायमंड रिंग मोस्टली 18 कॅरेट. हा, रिंग 18 कॅरेट असते. सो आणि डायमंड आम्ही क्लॅरिटी वाढवून घेतलेला होता, तो डायमंडचीच प्राइस जास्त होती कम्पेअर टू रिंग, आणि तो डायमंडच पडला. तर असं झालंय. दोन गोष्टी तर थोड्या स्टड तर मी घेऊन दिलं होतं बर्थडेला, जे आता ऑक्टोबर मध्येच घेतलं होतं 5-6 महिन्यापूर्वी. स्टड वाचलाय पण त्याची फिरकी सोन्याची होती, ठीक आहे. ती हरवली. आणि आज डायमंड. So आता असं आहे. ज्ञानी सांगितलं की त्याला नॉर्मल काय म्हणतो तो, प्लास्टिकची प्लास्टिकची. मी तेव्हाच ऍक्च्युली प्लास्टिक घ्या म्हणत होते की सोन्याची फिरकी नका घेऊ, बट तेव्हा त्यांना नको वाटलं. मग मी पण मला वाटलं की त्याला असं थ्रेड्स असतात, त्यामुळे तर त्यांना pack होईल. ऍक्च्युली वाटलं की पॅक होईल. म्हणजे बट जास्त. माझा अनुभव असा होता की ती थ्रेड्स वाली नका घेऊ. ती लावायला पण थोडी टफ जाते, काढायला पण टफ जाते, आणि दुसरी गोष्ट ती इतकी छोटी असते की ती हरवलं की नुकसानच होतं. माझं हेच लॉजिक असतं, त्यामुळे मी ते नाही म्हणत होते आणि तेच झालं. बघूया. त्रास मला आहे. आता अजून मोठा कॅरेटचा डायमंड रिंग घेऊन देईल. सो वेट अँड वॉच. असं काही नाहीये, माझ्याकडे एवढे काही पैसे नाही का मी तुम्हाला डायमंडची रिंग बिंग घेऊन देऊ शकेल, असं काही नाहीये. पण नाही, जोक्स अपार्ट, बट अशा दोन गोष्टी झाल्या. माझं म्हणणं आता हे आहे की ही रिंग देऊन तुम्ही एक नॉर्मल गोल्ड रिंग घ्या, किंवा ह्यात अमेरिकन डायमंड टाकून घ्या. पण त्या दोन्ही गोष्टीला राजेश तयार नाहीये. मला जनरली राजेश म्हणता मी थांबून घेईल, माझ्याकडे पैसे आले व्यवस्थित कप घेईल मी, पण मी डायमंडच बसवून घेईल. So असं आहे. जनरली आय डोंट लाईक गोल्ड. मला गोल्ड नाही आवडत, माझ्याकडे काहीच गोल्ड मी घालत नाही. सो एक काहीतरी घालतो तर मला डायमंड चांगलं वाटतं. असं आहे. आता एवढं मोठं नुकसान आठवडाभरात झालंय. लेट्स सी. बघूया. एक तर सोन्याचा भाव एवढा झालाय, हो त्यात ना. नुकसान एवढं झालंय. बघू जास्त. आता. कारण डायमंडची पण हे वाढते, किंमत वाढते, व्हॅल्यू वाढते. व्हॅल्यू वाढते. कारण ती गोल्ड खूप प्रमाणे. माझ्या मते 7-8 दहा- वर्षापूर्वीचा. हा 7-8 वर्षापूर्वीचा आहे, म्हणजे त्याची प्राइस ऍक्च्युली आता वाढलेलीच असेल. कितीचा असेल तरी तो, माहित नाही, आता बघूया एक्झॅक्ट प्राइस काढूया. पण बऱ्यापैकी चांगलं नुकसान झालंय. बघूया आता, जाऊ द्या. चलो लेट्स सी. थोडे पैसे साचून तुम्हीच डायमंडची घेऊन घ्या, मी तर नाही घेऊन देऊ शकत. स्टड होता जो स्वस्तात भेटला होता मला, स्वस्तात म्हणजे माझ्या बजेटमधला, तो बर्थडेला मी घेऊन दिला, ज्याची फिरकी पण हरवली. आता बघूया काय होतंय. चलो चला आता बघूया. त्रिशा येईल बर्थडे पार्टीवरून, मग जेवण वगैरे करू. त्रिशा तर काही जेवेल असं वाटत नाही, ती तिथेच खाऊन येते. सो मोस्टली ती बर्थडे पार्टीला वगैरे गेली की जेवण नाही करत. आम्हीच दोघं आता जेवण वगैरे करू. आणि आज ॲक्च्युली मला एका एक्झिबिशनला जायचं होतं. पुण्यात खूप मोठं एक्झिबिशन लागलेलं आहे, प्रचंड मोठं. ॲग्रिकल्चरल ग्राउंड, शिवाजीनगरच येतं नाव ते. तिथे म्हणजे बऱ्याचदा येतं, जे खूप मोठं असतं. खूप स्टॉल असतात, 500-600च्या पुढे स्टॉल असतात तिथे, आणि वेगवेगळ्या स्टेट्समधून आलेले असतात लोक. सो छान असतं. बट राजेशचा आज मूड नव्हता, सो ते आज जायला नाही म्हणाले, आणि उद्या जाऊया असं ते म्हटले. बघूया आता उद्या घेऊन जात आहे की नाही ते. चला, जर उद्या मी गेलेच एक्झिबिशनला तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि तुम्ही पण जाऊन या. मे बी ब्लॉग लेट येईल, तोपर्यंत एक्झिबिशन नसेल. बघूया. चला,
तर जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही वॉकला गेलो आणि असा होता आमचा आजचा हा दिवस. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.